काल मातोश्रीवर रात्रभर एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं. मात्र शिवसेना शिंदेची जी शिवसेना आहे त्यामध्ये अद्यापही एबी फॉर्मचं वाटप झालेलं नाहीये. हे वाटप आज किंवा उद्यामध्ये होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नेत्या शायना आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. अनेक पक्ष एबी फॉर्मचं वाटप करतायत, मात्र शिवसेनेचं जे एबी फॉर्म आहे ते अद्यापही वाटप झालेलं नाहीये. अगदी शांततेत आणि सायलेंट मोडवर शिवसेना असं म्हणावं. नाही, मला नाही वाटते. मला वाटते, की जेव्हा कार्यकर्त्याची आकांक्षा, अपेक्षा असतो, तिथे नक्कीच हे विनेबिलिटी फॅक्टरवरतीच फोकस करायचं आहे आणि ते आहे आमचं लक्ष. आम्ही काम करणार मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी. नेतृत्वाने ठरवलं, की हे अलायन्स जे आहे 2-2 तासमध्ये जे चर्चा आहे, त्याच्यानंतर आपण घोषणा करणार. आणि आता तुम्ही बघा तर ठाणेमध्ये अंतिम टप्पा आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये झालं, मीरा भाईंदर, नवी मुंबई, मुंबई, वसई विरार, कोल्हापूर, संभाजीनगर, सगळीकडे जे डायनॅमिक्स आहे ते वेगळं आहे. तुम्ही आता नाशिक आणि पुण्याची चर्चा केलं तर वेगळं आहे. तर आमच्या नेतृत्वावरती आम्हाला विश्वास आहे आणि नक्कीच हे आजच्या दिवशी पूर्ण फायनल होईल. नक्कीच. पण यापूर्वी शिवसेनेनं आपली मनशा जाहीर केलेली आहे की सन्मानपूर्वक जागा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मिळायला पाहिजेत. तशा जागा या चर्चेमधून निघताना मिळतात का? कारण केवळ 79 जागेपर्यंत शिवसेनेनं मजल गाठली आहे असं बोललं जातंय. आणखी जास्त वाढीव जागा मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहे. 100% शिवसेनेला सन्मान पण भेटणार आणि ते सन्मान सोबत महापौर असणार, महायुतीचा मराठी माणूस असणार आणि महाराष्ट्र आणि मुंबईला विकसित करायला हेच आमचं एक लक्ष आहे. आता तुम्ही बघा तर सध्या भाजपला 128 आणि शिवसेनाला 79, परंतु ते 20 सीटमध्ये आता पण चर्चा चालू आहे. तर मला वाटते की आमचे नेता एकनाथजी शिंदेला पण सन्मान भेटतील आणि धनुष्यबाण आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारधारा घेऊनच आम्ही पुढे चाललो. आणि जसं चर्चा होते मीडियामध्ये ते स्पेक्युलेशन मध्ये न जातानी मला हेच सांगायचं आहे की आता उभाटा असो किंवा मनसे किंवा काँग्रेस किंवा NCP, त्यांच्या तिथे पण स्पष्टीकरण नाही. तर एक रणनीती असतो एक इलेक्शनमध्ये आणि ते रणनीती घेऊन आम्ही पुढे चाललो. मातोश्रीवर पण काल एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. यामध्ये अनिल परब आणि वरुण सरदेसाई जे बँड्रातलेच आमदार आहेत, एक विधान परिषदेवर आणि एक विधानसभेमध्ये, त्यांच्यात कुठेतरी नाराजी नाट्य पाहायला मिळालं. श्रीकांत सरमळकर आहेत, यांच्या जावयांना तिकीट दिल्यामुळे हे नाराजी नाट्य सुरू झालंय. कसं पाहता याकडे? बघा, त्यांच्या पक्ष वेगळा आहे, त्याच्यावरती मला टिप्पणी नाही करायचं. परंतु मला नक्कीच सांगायचं आहे की जिथे बंडखोर आहे, जिथे रिबेलियन्स असणार, तिथे हे पण समजायचं आहे की कार्यकर्त्याचं हे इलेक्शन आहे आणि इतकी वर्षच्या नंतर आले हे इलेक्शन. तर नक्कीच कार्यकर्त्यांना पण तेच पाहिजे की आम्ही लढू. आणि मला वेगळं पक्षबद्दल टिप्पणी नाही करायचं. फक्त माझं पक्ष जे आहे आदरणीय एकनाथजी शिंदे आणि शिवसैनिक जे आहे ते एक सोल्जर आहे आणि हे जंगमध्ये नक्कीच आम्हीच जिंकणार. नक्कीच. पण इन्कमिंग सुरू झालं महायुतीमध्ये असं म्हणावं, कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्ष राखी जाधव या आता भाजपमध्ये प्रवेश करतात. इनकमिंग तिथेच आहे जिथे नेतृत्व आहे आणि देवेंद्र फडणवीस असो किंवा माझे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे, एक खूप मास अपील आहे. ते मास अपील सोबत त्यांना माहिती आहे की हे व्यक्ती काम करणार, हे दल काम करणार, हे पक्ष काम करणार आणि तेच घेऊन आम्ही पुढे चाललो. भाजप नगरसेविका आहे प्रणिता कुलकर्णी यांचा डोंबिवलीमध्ये व्हिडिओ व्हायरल होतो आहे की पैसे जर घेतले तर मग मतदानाला का आले नाही, अशाचा व्हिडिओ आहे. बरेच आरोप होत आहेत, विरोधक आरोप करत आहेत की पैशानं निवडणूक जिंकली जाते, पैशांचं वाटप केलं जाते, सत्तेचा दुरुपयोग होतो. पैशाचं वाटप, दुरुपयोग, फॉल्स नॅरेटिव्ह, ॲलिगेशन्स, काउंटर ॲलिगेशन्स, हे सगळं इलेक्शनमध्ये नक्कीच असतो. परंतु जे वोटर आहे आणि तुम्ही बघितलं आता स्थानिक स्वराजमध्ये इतकी सक्षम आहे की शिवसेना जे 2017मध्ये 27 महापौर होते आमचं, आत्ता 53 पेक्षा जास्त 60 क्रॉस केलं. तर त्यांना माहिती आहे कोणासाठी वोट करायचं आहे, कशासाठी वोट करायचं आहे आणि कोण त्यांच्यासाठी काम करणार. तर मला वाटते की इलेक्शनमध्ये नक्कीच हे सगळं असणारच. परंतु इलेक्शन कमिशनला पैसे वाटपला घेऊन खूप मोठी त्यांची भूमिका आहे आणि त्यांना नक्कीच काम करायचं. आपल्या पण पक्षामध्ये काही इन्कमिंग होणार आहेत या 1-2 दिवसामध्ये असं म्हणावं?
आमच्या पक्षात इनकमिंग डेली आहे, दर तासमध्ये आहे. आता तुम्ही बघितलं की नंदनवनमध्ये इतकी प्रचंड पब्लिक आणि ते पब्लिकची एक अपेक्षा असतो. परंतु सगळ्यांना अकॉमोडेट करायला ते पण त्रास होते आणि मला वाटते की जे एकनाथजी शिंदेंनी नेतृत्व केलं आणि जे त्यांनी ऑन ग्राउंड काम केलं, थोडं असं लोक आहे जे फक्त मराठी माणूस, मराठी अभिमान, मराठी अस्मिताचा उल्लेख करतात. परंतु तुम्ही बघा तर एकनाथजी शिंदेनी गिरणी कामगार असो, BDD चॉल असो, रमाबाई नगर असो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, मिठी रिव्हर डिस्टिल्टिंग, आपला दवाखाना, इतकी काम केलेले आहे ऑन ग्राउंड. तर लोकांना माहिती आहे की स्थानिक स्वराज असो किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स, ऑन ग्राउंड काम नक्कीच करायचं आहे. ताई, एक महत्त्वाचा प्रश्न काल मातोश्री बाहेर जसं रात्री पाहायला मिळालं की ज्यांना AB फॉर्म मिळालं नाही, ज्यांची अपेक्षा होती की AB फॉर्म मिळालं नाही आणि त्यांनी बाहेर येऊन घोषणाबाजी केली आणि नाराजीसुद्धा व्यक्त केली की वर्षभर काम केलं, सालोनसाल काम केलं, मात्र तिकीट मिळायच्या वेळी आमच्यावरती अन्याय झाला. असा काही प्रकार आपल्या पक्षात घडू नये याची देखील दखल घेतली जाईल. नक्कीच दखल घ्यायचं आहे. आमचे मोठे मोठे नेते, मंत्रीगण एक एक शाखाला व्हिजिट करून कार्यकर्त्याशी बोलतात. कारण शिवसेनाची विशेषता हे आहे की शाखामध्ये जे कार्यकर्ता आहेत त्यांना इन कॉन्फिडन्स घ्यायचं, कारण इव्हेंच्युअली तेच आहे जे इलेक्शन लढतात. आणि मला फक्त हे सांगायचं आहे की एक अलायन्स आहे जे फक्त इलेक्शनसाठी येतात एकत्र. त्यांचे विचार जे आहे इज नॉट सेल्फलेसली, इट इज सेल्फिशली, आणि ते दिसतो इकडे. आणि मला वाटते की आमचं भूमिका स्पष्ट आहे. आम्हाला प्रगती करायचं आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या विचारधारा घेऊन पुढे जायचं आहे आणि नक्कीच एक एक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये भगवा भगवा भगवा. नक्कीच ताई, तुम्ही भगवा भगवा म्हणता. तर वर्षाताईंचा प्रश्न आहे, काँग्रेस आणि वंचितची युती झालेली आहे, आपण कसं पाहता या युतीकडे? कारण वर्षाताई सुद्धा नाराज आहेत या युतीमध्ये. काल आपण पाहिलं की युतीची घोषणा झाली टिळक भवनमध्ये, पण वर्षाताई त्या ठिकाणी नव्हता. त्या दिवसापासूनच चर्चा सुरू झाली वर्षाताई नाराज आहेत म्हणून. काँग्रेस की नैया ही डूब चुकी है. तर नाराजगी, नॉन नाराजगी हे प्रश्नच नाही उतरते, कारण त्यांनी फक्त वोट बँकच्या राजकारण केलं आहे. दलित समाज असो किंवा मुस्लिम्स, त्यांनी फक्त फॉल्स नॅरेटिव्हच स्प्रेड केलं. आणि वर्षा गायकवाडला मला हेच संदेश द्यायचा, ताई तुम्ही ऑन ग्राउंड काम केलं तर तुम्हाला माहिती पडणार की तुमचं वोट बँकच पूर्ण गायब आहे. नक्कीच ताई, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि आज किंवा उद्यामध्ये AB फॉर्मचे वाटप केलं जाईल सर्व शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना. त्यामुळे कशा पद्धतीनं आता AB फॉर्मचं वाटप शिवसेनेमध्ये होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.